हॅलो अँड वेलकम टू द रिअल पॅरेंटिंग क्वेश्चन सिरीज पार्ट 1. आजचा प्रश्न मला एका आईने विचारलेला आहे. हाऊ टू कंट्रोल आवर अँगर आफ्टर सेकंड बेबी. माय फर्स्ट चाइल्ड इज इमोशनली गोईंग अवे फ्रॉम मी. पण हा फक्त एक प्रश्न नसून यामध्ये प्रत्येक आईचं गिल्ट, अँगर, पोस्टमॉर्टम अडजस्टमेंट, सिबलिंग बॉन्डिंग आणि सर्वात महत्त्वाचा आईचा इमोशनल स्ट्रगल सुद्धा आहे. सर्वात आधी जर तुम्हाला हे असं वाटत असेल तर ह्या प्रवासामध्ये तुम्ही अजिबात एकट्या नाही आहात. दुसऱ्या बाळानंतर हा अनुभव बऱ्याच आईंना येतो. तर या प्रवासामध्ये बऱ्याच वेळा आपला एक गैरसमज होतो की आपल्या मुलांना आपला वेळ हवा असतो. पण आपल्या मुलांना आपला फक्त वेळ नको तर एक इमोशनल कनेक्शन हवं असतं जिथे ते सेफ फील करू शकतात. कालपर्यंत या घरामध्ये माझे सगळेजण लाड करत होते. मला हवं असलेल्या सगळ्या गोष्टी देत होते. मला भरपूर प्रेम करत होते. माझे सगळेजण ऐकत होते. पण घरामध्ये दुसरं बाळ आल्यानंतरला पहिल्या मुलाला अनसीन फील होतं. त्याला इमोशनली तो अचानकच डिस्कनेक्ट होऊ लागतो. कारण की ह्या वेळामध्ये ऑफकोर्स घरातल्या सगळ्या मंडळीचं लक्ष हे लहान मुलांकडे असतं आणि मग त्यामुळे कुठेतरी मोठ्या मुलाला आपण आता तितके प्रिय नाही राहिलेलो आहोत किंवा आपण या घरामध्ये आता तितके महत्त्वाचे नाही आहोत, आपलं कोणीही ऐकणार नाहीये, असं कुठेतरी त्यांना आतल्या आत वाटायला लागतं आणि त्यामुळेच मुलांचं चिडचिड, हट्ट, पालकांचं अटेन्शन ग्रॅब करण्यासाठी त्यांचा पुरेपूर प्रयत्न चालू असतो. इथे एक गोष्ट लक्षात घ्या, की तुमचा मुलगा तुमच्यापासून दूर गेलेला नाही, तर त्याला त्याची आई जशी आधी होती तशी पुन्हा हवी असते. दुसऱ्या बाळानंतर घरामध्ये बऱ्याच गोष्टी बदलत असतात. झोप कमी होते, चिडचिडपणा वाढतो, नवीन बाळाची जबाबदारी वाढते आणि ह्या सगळ्यामध्ये घरातील मोठा मुलगा हा फक्त एकच अनुभव घेत असतो, की माझी आई आता आधीसारखी राहिलेली नाही, कारण की ती माझ्याकडे अजिबात लक्षच देत नाही. आणि त्यामुळे कुठेतरी मुलांचा हट्टीपणा वाढत असतो. त्याचं हे वागणं वाईट नसून तो एक इमोशनल कनेक्शनची डिमांड करत असतो. पण डिअर मदर्स, तुम्ही ह्या सगळ्यामध्ये 2 महत्त्वाच्या गोष्टी नक्की करू शकता. पहिली गोष्ट म्हणजे दिवसातून 10 ते 15 मिनिटं फक्त मोठ्या मुलाला द्या. मोबाईल, टीव्ही नसताना, लहान बाळ झोपलेलं असताना त्यांच्यासोबत एक वन ऑन वन टाईम ठेवा, जो की तुमचा एक क्वालिटी टाईम असू शकतो. त्यामध्ये त्याला ज्या गोष्टी आवडतात त्या करा तुम्ही. त्यांच्या मनासारखं वागा. दिवसातून फक्त 10 ते 15 मिनिटाचं हे एक रिच्युअल जे की तुमचं इमोशनल कनेक्शन खूप जास्त वाढवू शकतो आणि तुमची बॉन्डिंग पहिल्यासारखीच होऊ शकते. तर ही एक गोष्ट नक्की करा. दुसरी गोष्ट म्हणजे दिवसातून एकदा तरी त्याला मिठी मारा, त्याला जवळ घ्या आणि त्याला सांगा, की घरामध्ये तुझा छोटा भाऊ आलेला आहे, पण तरीसुद्धा तू तितकाच महत्त्वाचा आहेस आणि आईसुद्धा तुझ्यावर तेवढंच प्रेम करते. त्यासाठी तुम्हाला सातत्याने आणि खोलवर तुमच्या परिस्थितीनुसार काम करावं लागेल, कारण की प्रत्येक कुटुंबातील परिस्थिती ही वेगळी असते. तुमच्याही मनात असाच एखादा पॅरेंटिंग रिलेटेड प्रश्न असेल, तर तुम्ही मला DM करू शकता किंवा बायोमधल्या पॅरेंटिंग क्वेश्चन बॉक्समध्ये तुम्ही तुमचा प्रश्न नक्की टाकू शकता. कदाचित तुम्ही विचारलेला एक प्रश्न बऱ्याच पालकांची मदत करू शकतो. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. हॅपी पॅरेंटिंग.